अरे फटाके असे का फुटले? बाटला काढणं गाडीतलं पडली भाऊ गाडी. दाखव. चेन तुटली भाऊ. दाखव. उद्घाटन झालं काय गाडीचं? पैसे नाही रे, आधीच गरिबी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज प्रतीक भाऊचा बड्डे आहे. तर मेघनाथ गावाकडं राहतो विट्याकडं. तर त्याचं अचानक ठरलं की गाडी नाही आहे, तर आता त्याला घ्यायला चाललेलो आहे आम्ही आवराळ्या विट्याकडं. तर माझ्यासोबत प्रेम आहे. तर प्रेम भाऊ काय चाललं काही नाही, बरं आहे का सगळं? आता आज आपला भाऊचा बड्डे सेलिब्रेट करू म्हटलं तर एक वेळा मेघनाथचा विषय झाला थोडा. टायमावर त्याला घ्यायला जावं लागलं राहिलं. आता टायमिंग होतोय 7:30चा आणि मला 8:30-9ला ड्युटी पण आहे. म्हणजे आम्हाला तिकडं जायचं आहे, मग वापस यायचं. मग बड्डे एखाद्या वेळेस त्या दिवशी सारखा प्रेमच्या बड्डे सारखा आपण पंपावर सेलिब्रेट करू शकतो. तर बघू काय होतं पुढे. एक तर कन्नडमध्ये म्हणजे लवकर आलो तर कन्नडमध्ये सेलिब्रेट करू, नाहीतर मग पंपावरती सेलिब्रेट करू. तर चला आता निघतो आम्ही त्या मेघनाथला घ्यायला. आता आम्ही पोचलोय चापानेर चौफुलीमध्ये. आता प्रेम आणि पोचलोय मेघनाथच्या घरी, पण मेघनाथला थोडा वेळ आहे. पोरी सारखे नखरे त्याचे. हा ना. हे मेघनाथ बोल भाऊ, कुठे आहे? 2 मिनिटं. अरे काय करतोय मध्ये? थांबा, येतोय ना. अरे किती वेळ यार. नमस्कार मित्रांनो, आपला मेघनाथ भाऊ समोर बघू शकता तुम्ही. हे बघ वेळ होतोय, चल लवकर. चला काढा गाडी काढा. हे मेघनाथ चलो ती खाऊन घे ना. मजाक नाही, टाइमपास नाही. चलो लवकर झालं. हे प्रेम आहे, चल बर का. हे काय ते दीट ठेव मध्ये. हे भाऊ दीदीच्या घरून आलोय का? अच्छा प्रसाद नाही यार, बूथ का. चल प्रेम आहे, गाडी काढ बरं. गच्चू गाडी काढ. आता 8:15 वाजू राहिले, मला जायचं कामावरती आणि तुम्ही आपला बर्थडे बी सेलिब्रेट करायचंय. काढ चावी बी लाव गाडीला. ये मस्त दिसते. पण असं ऐकलेलं आहे मी की चष्मा घालत नाही रात्री, दिसत नाही. चष्मा काढून टाकतोय ना मी, ब्लॉग साठी घातला होता म्हणून. कसं बोरी बिरी पाहता ब्लॉग नाही का. मस्त दिसतो ना तू. केस तर टाईटच आहे आपले. केस तर टाईटच आपले. मेघनाथचं काही चाल ना भाऊ आता. शांत होत नाही मेघनाथ. मेघनाथ भाऊ बोला. बसा ना. तुम बसा. मी बसू? बरं ठीक आहे, चल नाही रे भाऊ, विश्वास नाही आम्हाला. लवकर बसा रे, लवकर बसा. कोणी पण लवकर बसा. बसला का? चला गच्चू माग सर तू. माग सर. चल. आहे का जागा आहे का? भरपूर जागा आहेत, अजून 2 जण बसेल. मग महाराज की आवाज मेघनाथ भाऊ दंबनी घ्या बरं का, दंबनी घ्या. रात्रीचा टाइम आहे. कसं आहे एक तर भाऊ, आणि तुम्ही कंटिन्यू फॉर्म मध्ये राहते, सगळ्यांना माहिती आहे. अजून लग्न व्हायचं बाकी आहे. अजून काहीच नाही. पैसा नाही का, ज्यात पैसे कमायचे अजून. चलो भाऊ, आम्ही चाललोय कन्नडला. ए मेघे बोला. पॉकेट घर राहिलं भाऊ आता. घे वापस. आता सगळे पैसे वॉलेट मध्ये भाऊ. चल वापस घ्या आता. अरे नको म्हणजे करू. 2 किलोमीटर लांब जायचं. अरे 2 किलोमीटर सेलिब्रेट हे फटाके हार बिर कोणत्या पैसे नाही घ्यायचा. तुझ्या भरोश्यावर सगळं, म्हणून तुला इतकं सेवा देतो आम्ही. परत घे भाऊ, पैसे नाही आमच्याकडे. परत घे. शपथ पैसे नाही, तुझ्या भरोश्यावर सगळं. वॉलेट बिल मी तुला 4-5 दिवसांनी पंपावरून घेऊन तुला उधार घेतो, मग तुला देऊन टाकतो. अरे मजाक करतोय काय करतोय? मेघनाथ भाऊ, अरे गाडी खाली का बरं उतरतोय? रडू राहिलं याची. काय आलं, का बरं रडतोय? पायी जातो मी. म्हणजे काय विषय आला? अरे विषय काय आला ते तर सांग. काय आलं प्रेम भाऊ? अरे म्हणजे कधीच बडबड करत त्याचे, आता जाऊ दे बोलला असतो. म्हणजे काय बडबड करू राहिलं? पार्टी हा तुझ्या याची बर्थडे म्हणजे काय आता माझ्याकडे पार्टी. मग म्हणजे कोणाकडे घ्यायची? पैसे नाही रे, आधीच गरिबी चालू आहे. गरिबी चालू. मी काय म्हणतो मेघनाथ, अरे वैष्णव यार आता जाऊ दे ना. पार्टी देणार. ए तू पार्टी देणार का? हा म्हण पहिले. हा कधी देतोय? उद्या कधी जाय? उद्या डोक्यात शपथ काय? तुला पार्टी देतो. पार्टी देतो काय? गाडी चालवते नाही राहिली तुला. आता आम्ही पोचलोय कन्नडला. ए प्रेमे
बरं मग तुम्ही फटाके वगैरे घ्या. आता मला ड्युटीच टाइम होतोय. मी कपडे वगैरे नाही चेंज करत आहे, राहून देतो आणि एक जोडी ड्रेस रात्री बदलून घेईन मी. तर तिकडे सेलिब्रेट करू आपण. काय म्हणतोय बरोबर ना? मला घरी सोडा आता पटकन. घरी सोडा. याला म्हणून मी आणत नाही यार असं काही. ए मेघनाथ भाऊ लवकर उठ ना भाऊ. आता आपल्याला मला घरी सोडतो पहिले. झोपून घेतो का भाऊ इथं? ए यार टाइम होतोय, जाऊ दे मला. अरे चल ना. ए मेघनाथ भाऊ प्रेम चल ना भाऊ लवकर. चला भाऊ आपण आता साहेब बोलत प्रेम भाऊ बसा लवकर बसा. मेघनाथ हळू चालू बरं का, कारण आपली गाडी जमत नव्हती गाडी. बिचकू नको. अरे गाडी नीट चालव. ए अरे मेघनाथ हळू चालव. पप्पाची गाडी तर कशी का. अरे हळू चालव मेघनाथ. तुला नाही म्हणत रे. ए मेघनाथ भाऊ उचकू नको यार. पण आवाज वर का तू जर गाडी चालवला. ओके हा का. अरे मेघ हळू घे. अरे आपल्या बापाचा रस्ता नाही भाई. त्या दिवशीच्या वापस इथं स्पॉटवरती आपण आलेलो आहे. मित्र पण आलेले आहे. आयुष भाऊ आलेला आहे. प्रतीकचा बर्थडे बॉय आलेला आहे. हा कोण आहे? कोण आहे रे? मेघनाथ भाऊ. हा कोण आहे? हे कोण आहे? कोण तू? हा प्रेम भाऊ आहे आपला. काय विषय आला गाडीचा आता? पडली भाऊ गाडी. हा दाखव. चेन तुटली भाऊ. दाखव. पडली रे. म्हणजे काय विषय आला? अरे नाही रे भाऊ. म्हणजे खरं विषय आला. काय विषय आला? पहिले गेलो गाडी आता. हा? अरे चेन हालत नाही म्हणजे इंजिन मधून निघली काय इथून? तुटली काय? तुटली तर माझी होईल. खरं विषय का? मला वाटत तुटली. पाणी आहे का? हा? पाणी आहे का? पाणी चेक करून आपण. पाणी चेक करून आपण. पण ती आली पाहिजे तुला. अरे म्हणून तुला आहे ना कुठे घेऊन नाही जात माहिती मेघनाथ मी. गाडी काय उचकू राहिला काय स्लिपा कुठं मार राहिला. काय काढले? कापून केक कापून घेऊ ना. काय आलं मेघनाथ? तर भाऊ गाडीची म्हणजे कर बर का चालू. राम भाऊ उजव्यात गाडी घे. मोटरसायकल उजव्यात गाडी घे. मेघनाथ पण का बरं स्लिप बी मारायची काय गरज होत तुला? बापाची गाडी म्हणजे जिथं नाही तिथं स्वतःच हे करून घ्यायची. पेट्रोल टाक त्याच्यावर जाऊन टाक. अरे मेघनाथ मी काय म्हणतोय तुला, येडेजाळी कमी करत जरशी. आता हे रात्रीचे वाजू राहिले 11 वाजता वाटत आहे ना. 12 वाजू राहिले. आता आयुष्या घरून फोन येत आहे किती वेळचे. आणि तर बर्थडे तर दूरच राहिला. हे असा विषय होऊन गेलेला आहे. ए मेघनाथ प्रतीक मी काय म्हणतोय हे करू आपण नंतर. पहिले केक कापून घेऊ. काय म्हणतोय मी? हा ना त्याच्यामुळे म्हणून मी कुठे नेत नाही माहिती का. अरे खरं ना कुठं बी बसून काय घेतो आणि काही बी बालीचगिरी करतो. काय करत होती उचकायची तेच ना. त्याला बोललो वाईच आहे करून एवढं जास्त आहे करते. गोव्याला जाऊ. अरे गोव्याला जाऊ घेऊन नका मेघनाथ हे काहीतरी चांगला विषय होता. बर्थडे होता भाऊचा, आपल्या प्रतीक भाऊचा. तू इथं अजून विषय करून राहिला काय? ए मेघा उठ बरं. आता केक कापून घेऊ मस्त. मग आता गाडीला रात्री इथं लावशील काय? अय प्रेम केक उघड बरं पटकन मध्ये. उघडलं का? नट ढिला झालंय का? चेन उतरली होती पाय. उतरेल ते उतरेले चेन उतरलेली रे. तर मग एवढी हे नसती राहील. अरे 1 मिनिट थांब. इकडून पाय मेघनाथ, इकडून पाय. या साईडनी पाय. चेन उतरलेली. हे काय? अरे पूर्ण क्लिअर दिसतंय चेन उतरलेली इथं. अरे भाऊ चेन एवढी ढिली नाही राहत उतरल्यावर. अरे इथून पाय ना तू. येते सर्कल कुठे आहे? ते चेन कुठे आहे? पुढून उतरली असं मग. आयुष गाडी काढ. आपल्याला थोडं साईडला जावं लागेल. तिकडे फटाके फोडायला. अरे आपल्याला तिकडे जायचं. इकडे काय टाइमपास करतोय तू? हा
पुढे गाडी मैया दिसू राहिली बर्थडे दिवस. अरे काय विषय झालाय, मेघना तरी कम स्लिप मारतो नाही का, जिथं नाही तिथं फॉर्म मारायला पाहतो. मी बी काल फॉर्म मध्ये मैया करून टाकली गाडी. अरे बापरे, उद्घाटन झालं काय गाडीचं? इकडून बी व्हायले. लयच मोठं उद्घाटन झालं एवढं पाहिलं ना तिचं. या साईडनी, मी दोन्ही साईडनी माझं सगळी पण गाडी. हे पहिले एक साईड तर पहिलेच आहे, एक साईडचं मोठं आहे. मी तिथं पोरी उभ्या होत्या आपल्या छावणीला फुल फॉर्म मध्ये गाडी चालू राहिली. अरे वांग 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 वांग. आणि समोर रिक्षा पाहिली डायरेक्ट लडकी का चक्कर बाबू बोलतोय, लडकी का चक्कर. अरे हळू चालायचं. लडकी का पोरीच्या नावाने चक्कर, सगळी बरबादच होईल. लडकी का चक्कर बाबू भैया. क्या बोलता प्रेम भाऊ? तुम्ही माझ्याकडे या गोष्टीत बोलू नका तर ते खरं चांगलं राहील. असं विषय की आणखी बरबाद होईल. प्रेम भाऊ PhD व्हायले त्याच्यामध्ये. सज्जन व्हा सगळ्यांनी. पोरीचं नाद प्रतीक भाऊ सारखा सज्जन व्हायचा नाही. पोरीचं नाद करायचं नाही, काही विषय हा. नाही. आता हे काढून टाकणार आहे. हा ना, हा हे काढून टाक भाऊ, हे कसं विषय होतोय, काढून लय टाक. सज्जन दिसतो तू तसं विषय नाही. मेघनाथ भाऊ, अरे मेघनाथ भाऊ आगला त्याची चालायची स्टाईल पहा असं मस्त. वाटतं चड्डीत बिड्डीत काही करून आला काय. ते गोण्या उचलल्यावर झालं ते विषय. काय ना मारायचा. ए मेघनाथ, आगी उचलली मेघनाथ भाऊ, गाडी ए मेघनाथ भाऊ. ते चांदन. अरे भाऊ नीट दर्शिक, ह्या गाडीचा बी विषय होत नाही. एक तर प्रतीक भाऊची गाडी पुरी खराब करून टाकली. हा हळूहळू नाही ना मग. आता त्या मेघनाथ मी प्रतीकची गाडीचं गेम काय केलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी माझी स्कूटी काढतो आणि आम्ही 5 जण आहे. तर थोडं साईडला, पंपाच्या साईडला जाऊन, कारण आज वातावरण खूप गरम आहे, गरमीचं वातावरण आहे. तर मॅनेजर साहेब म्हणे आज काही फटाके इथं फोडू नको, तर थोडं साईडला लांब जातो आम्ही, तिथं नाक्यावर जाऊन सोडतो फटाके वगैरे. तर चला आपण निघूया. आता आम्ही चौकात पोहोचलेलो आहे. तिकडं मागे पंपचं HP तुम्हाला दिसत असेल, नाही दिसलं तर काही विषय नाही, म्हणजे थोडंसंच लांब आलेलं आहे आम्ही. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे. आता केक कट करू आपण. हा? माचीस भेटत नाही भाऊ, माचीस तुम्ही आणायला पाहिजे, तुम्ही केक आणलेला आहे. हा तर अशी बस तर की नका करत जाऊ ना यार. अरे हा ना यार, काय विषय म्हणजे. आज याचा बर्थडे होणार नाही बात नाही का? अरे हे आणलं ना तर याच्यासोबत तुम्ही माचीस आणली पाहिजे. ए प्रत्या तू बर्थडे बघ, हे दोघं हे सामान आणायला गेल ते, हे आणलं जाळ्यासाठी, मग काडी बेटीच आणली नाही. आता तू यांना थोडं मार्गदर्शन देतो आहे शब्दात. नाही, चांगली गोष्ट आहे. पोरं सिगरेट वगैरे पित नाही, त्याच्यामुळे यांच्याकडे काळी पेटी भेटली. अरे मेघनाथ भाऊ, अरे काय करतोय इथं ते मेघनाथ भाऊ. आणि अरे बर्थडे बॉयला शोभलं पाहिजे. काय करतोय बर्थडे बॉय? बाटला काढणं गाडीतलं. अरे कायच्या बाटल्या बिटल्या. अरे उठा काही तर लाज वाटू द्या भाऊ तुम्हाला. 90 आणले, 90 घेऊ बोलू देशी. ते नाही का, मी 94 करतो, म्हणजे मी 90 पित नाही, मी करूच पितो. बोलू देशी करूच पिऊ. आज इथं भेटतो पिशा दाखव. अरे संत्रा का संत्रा नाही रे, अरे भाऊ ब्लॉग बघून आहे ना लोकांना गैरसमज होऊन जाईन, कळलं का? आपण तसं काही नशेविषय करत नाही. आता हे माचीस आणायला गेला होता, कोण आहे, आयुष गेला होता वाटतं. पिशा दाखव भेटतील ना बॉटल. आता कपडे ए आयुष भाऊ आणली का माचीस? हा. चला उठा रे गाचूप. अरे मेघनाथ भाऊ उठ ना. अरे ते फोन असा काय ठेवला? अरे होती गाडी क्रॉस कशासाठी लावला, येणाऱ्या गाड्याला दिसलं पाहिजे. अरे काय म्हणणं याचं? अरे बाप, मेघनाथ भाऊ बोललं तर डायरेक्ट केक खाली ठेवायचा का रोडवर? आता केक तिथं नाही ठेवत रे. अरे गाडीवर ठेवा. ए अरे आयुष असं काय करतोय तू? तिथं नको लावू, तिथंच काय रे. आयुष, अरे ब्लॉग चालू आहे. आयुष काय करतो? अरे फटाके मागा लावायचे आपल्याला. अरे मेघनाथ भाऊ मागा खालीच बसलेलं आहे, त्याला कोणी विचारत बी नाही. फटाके लावतात का आयुष? अरे भाई थोडं साईडला लावा, असं मधोमध कोण लावतो फटाके? रे लोकांचं काय आहे ना, लोक काय विचारत नाही आपल्याला. काय पैसे 1 रुपये हाणून फेकत नाही, आपण आपल्या मर्जीचं जगायचं. काय म्हणतो? माय लाईफ माय लाईफ माय रूल. बरोबर की नाही प्रतीक भाऊ? प्रेम भाऊ, डायरेक्ट केकचं उद्घाटन आधीच झालेलं आहे, कटिंगच्या आधी. हे इथं एक फुल होतं आणि 3 चॉकलेट इथं त्याच्या प्लेट होतं चॉकलेटच्या, ते पण पूर्ण हे करून टाकलं. आता भेटला. हा जो अरे
हा प्रेम भाऊनी 30 रुपयामध्ये आणला आपण कसं आणलं होतं? आणि प्रतीक भाऊनी जो आणला होता तो 10 रुपयाचा होता पण सांगायला 50 रुपयाचा होता. सांगायला 50चा सांगत. ए मेघनाथ भाई चाल ना भाई मेघनाथ. व्हिडिओ काढ जाय पुढे. ए व्हिडिओ काढू आपण मस्त कडक मध्ये. आता आहे ना केक कटिंग करू आपण पटकन. चला कर लवकर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बर्थडे. अरे फटाके असे काय फुटले? अरे बरं झालं गणेश भाऊ बोलले पंपर फोडू नका, आज पुरा पंपाचा गेमच होणार होता. काय तिकडं धिंग्या उड राहिल्या काय अर्ध्या त्या साईडला, अर्ध्या गाडीवरची गाडी खाली एक फटाका फुटला, वरती 1-2च गेले फक्त. बरं झालं वाचलो आपण. गणेश भाऊ बोलले व्हिडिओ मध्ये आलंय सगळं. ए मेघनाथ असं काय करू राहिला तू? या तुला फोटो काढायचे काढ, नाही तर ते जास्त म्हणजे न करू. अरे पण हे ना मी लहानपणी करायचो 500. पाचच होतं तेव्हा करत होतो. मम्मीला नाव नको सांगू बरं का तू. ए मेघनाथ काय करतो आज? फोटो बिटो नाही काढत मी. पोच काय देतोय तू? फोटो कोण काढ राहिल तुझं? चप्पट 90 मारून नाही ना. मी काय म्हणतोय प्रतीक? अरे ते लय भारी उरायला. ए हा भाऊ. मी काय म्हणतोय? हे व्यसन नाही करत पण असं दाखवतोय की व्यसन करून येते. काय म्हणणं तो? आणि दोघं डोक्यामध्ये हार का टाकतोय काय? हा येताना रोडवर पडेल होता काय? त्याला 2 वेळेस उचलला आम्ही रोडवर. अरे हा ना आयुषची बी ठोकली येता येता. अजून ते संपवली पेट्रोल संपवणार तिचं पुरं. याचं प्रेमच्या गाडीचं पेट्रोल संपवलं. प्रतीकच्या गाडीचं ते चेनच उतरून टाकली डायरेक्ट. म्हणजे फर्स्ट टाइम ऐकते मी चेन उतरते गाडी मोटरसायकल. पैसे ते का 500-600 रुपये काढ गपचूप मध्ये. आता काय म्हणतोय लगेच किती? आणि याला ना हे पॉकेट नाही म्हणत, वॉलेट. इंग्लिश शिकला भाऊ. नवीन शब्द शिकला. 20 रुपये दे इकडं. फ्रुटी पहिला काम आहे ना आपल्याला. ए मी काय आणतोय? अरे केक काय करायचं? ए केक मी घेऊन जात त्याला त्या मोशीनला खाऊ घालतो. गणेश भाऊला खाऊ घालतो. मी काय आणतोय? आता व्लॉग एंड करायचा का? ए व्लॉग एंड करायचा का? हा ओके म्हणजे थँक्यू झाला बर्थडे. परत फोन आला भैया घरून. आता खतम आहे डायरेक्ट. नाही तर हा व्लॉग इथंच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. साहेब भाऊला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.